ठाण्यामध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे। मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी हा गंभीर आरोप केला। ठाण्यामध्ये कुठे ड्रग्ज मिळतात याची माहिती देणार असल्याचं देखील अभिजित पानसे म्हणाले। दरम्यान तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का असा सवाल देखील अभिजित पानसे यांनी पालकांना विचारला। त्यापूर्वी मी रेघे नावाचा चित्रपट केला होता आणि रेघेच्या बरोबर खाली एक कॅप्शन होती। ती कॅप्शन म्हणजे तुमच्या मुलांकडे नीट लक्ष आहे का। एमडी नावाचं एक ड्रग सर्रास ठाण्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये विकलं जातं आणि हा प्रवास आता हळूहळू महाराष्ट्रभर मुंबईपासून सुरू झालाय आणि ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत पोहोचलाय। ठाण्यामध्ये मी अतिशय जबाबदारीने सांगतो की कळवा ब्रिजच्या खाली, त्याच्यानंतर आंबेडकर रोडच्या कॉर्नरला, ब्रह्मांडमध्ये, त्याच्यानंतर हिरानंदानी इस्टेटमध्ये, वागळे इस्टेट 16 नंबरमध्ये फोनवरती हे कॉन्टॅक्ट केलं जातं आणि तो माणूस येऊन 200 रुपयापासून 1200 रुपये पाकिट, 1500 रुपये पाकिट, तर इंडियन असेल तर 1200, काहीतरी बाहेरचं असेल तर 1500, अशाला विकलं जातं। हे भयंकर आहे। याच्यावर कारवाई अत्यंत सक्षम पोलीस आहेत आपले, ते करतीलच, पण एक अवेअरनेससाठी मी हा व्हिडिओ करतोय।